मित्रांनो नमस्कार. मी आपल्यासाठी आज एक खूप उत्कृष्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आजच्या व्हिडिओचं नाव आहे किंवा आजच्या विषयाचं नाव आहे या कारणाने तुमचं उठत नाही. मित्रांनो आज खूप आपल्यासाठी उत्कृष्ट व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. त्यामुळे तुमचे जे काही मनामध्ये गैरसमज असतील ते दूर होतील व तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मला नेमकं काय म्हणायचं आहे. त्यामुळं विनंतीपूर्वक तुम्हाला पुन्हा सांगतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे. त्यामुळं शेवटपर्यंत पहा. मित्रांनो हा समाज किंवा ह्या समाजातील असणारे आपण लोक प्रत्येकास संभोग करायला खूप आवडतं. फिमेलला मेलबरोबर शारीरिक संबंध करायला खूप आवडतात. मेलला फिमेल पार्टनरबरोबर शारीरिक संबंध करायला खूप आवडतात. पण हा समाज शारीरिक संबंध याविषयी खुल्या मनाने बोलायला तयारच होत नाही. अनेकांना तर याबद्दल अपुरी माहिती असते. अनेकांना शारीरिक संबंध याबाबत खूप अडचण येतात. त्यामुळे अनेकांचं वैवाहिक जीवन खराब होऊन जाते. त्यामुळे अनेकांना डिप्रेशन, एन्झायटी, स्ट्रेस, लो कॉन्फिडन्स यांचा परिणाम भोगावा लागतो. ज्या व्यक्तींना लैंगिक प्रॉब्लेम झाला आहे त्यांनी लैंगिक समस्येवरील जे एक्सपर्ट डॉक्टर असतात त्यांच्याकडे जाऊन उपचार करणे आवश्यक असते. पण अनेक जण नको त्या जाहिराती पाहून नको त्या लोकांकडे उपचार करून घेतात. त्यामुळे लैंगिक प्रॉब्लेम सोडण्याऐवजी प्रॉब्लेम जादा वाढून बसतात व पुन्हा जादा डोक्याला ताप करून घेतात. मित्रांनो आज आपण मेन्स हेल्थ, लैंगिक हेल्थ या विषयावर बिनधास्त बोलणार आहोत. इरेक्टाईल डिस्फंक्शनबद्दल बोलणार आहोत. म्हणजेच लिंगात थाटरता काय येतं या विषयी बोलणार आहोत. तसंच हार्मोन्सविषयी बोलणार आहोत. आपल्याला कॉन्फिडन्स, मूड म्हणजे आपला कॉन्फिडन्स का खराब होतो, म्हणजे कमी होतो, मूड का खराब होतो या विषयावर आपण बोलणार आहोत. मित्रांनो टेस्टोस्टेरॉन हे एक संभोगासाठी लागणारे खूप महत्त्वाचे हार्मोन आहे. हे पुरुषांमध्ये जादा असते, फिमेलमध्ये थोडे कमी असते. टेस्टोस्टेरॉन हार्मोन याला पुरुषाचे आपण जीवन म्हणू शकतो व स्त्रीचे पण जीवन म्हणू शकतो. याला आपण ब्रेन हार्मोनही म्हणू शकतो. याला कॉन्फिडन्स म्हणू शकतो, मूड म्हणू शकतो. टेस्टोस्टेरॉन हे एक खूप शक्तिशाली ॲनाबोलिक हार्मोन आहे. टेस्टोस्टेरॉन या हार्मोन्सबद्दल अनेक डॉक्टर म्हणा, अनेक जिम ट्रेनर म्हणा किंवा ज्या लोकांना याबद्दल थोडीफार माहिती आहे त्यांनी याबद्दल खूप गैरसमज या समाजामध्ये पसरून दिले आहेत. अनेक लोकांनी त्यांना गरज भासली नाही तरी टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन घेतली, मेडिसिन घेतली, सप्लिमेंटरी घेतली. बॉडी बनवण्यासाठी, मसल ग्रोथ होण्यासाठी, कॉन्फिडन्स वाढण्यासाठी गरज नसताना याची अनेकांनी इंजेक्शन घेतली, मेडिसिन घेतली. समाजामध्ये अनेक डॉक्टर लोकांनीही टेस्टोस्टेरॉनचे गैरसमज व चुकीचे उपयोग पसरून दिले. मित्रांनो अनेक जण या हार्मोन्सला फक्त संभोगासाठी लागणारे हार्मोन समजतात. टेस्टोस्टेरॉनचे इंजेक्शन घेतली किंवा मेडिसिन घेतली की आपण खूप चांगला शारीरिक संबंध करू शकतो, हा गैरसमज आहे. खरंच टेस्टोस्टेरॉन वाढीसाठी इंजेक्शन किंवा मेडिसिन घेणं आवश्यक आहे का? तुम्ही टेस्टोस्टेरॉनची लेवल तुमच्या शरीरात किती आहे हे पाहिले का? तसे पाहिले तर हे हार्मोन फक्त शरीर संबंधासाठी नाही आहे. यास आपण ब्रेन हार्मोन पण म्हणू शकतो. जर टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण कमी झाले तर ते आपण कसे पाहू शकतो? जर तुम्हाला डिप्रेशन झाले आहे, एन्झायटी झाली आहे, कॉन्फिडन्स लो झाला आहे, मूड खराब झाला आहे, याचे मूळ कारण लो टेस्टोस्टेरॉन असते. अनेक लोक कॉन्फिडंटली कामे करतात पण अचानक त्यांना असे होते की कोणतेच काम करू वाटत नाही किंवा अचानक त्यांचा मूड खराब होतो किंवा त्यांना अचानक एन्झायटी, स्ट्रेस, डिप्रेशन म्हणजेच यांची मेंटल हेल्थ त्यांना इश्यू होतो, मेंटल हेल्थचे प्रॉब्लेम होतात. याचे मूळ कारण टेस्टोस्टेरॉन डिफिशियन्सी असते. म्हणून तर यास आपण ब्रेन हार्मोन म्हणू शकतो. अनेकांना खूप संभोग करू वाटतो, त्यास आपण लिबिडो म्हणू शकतो, डिझायर म्हणू शकतो किंवा इच्छा म्हणू शकतो. पण जर अचानक संभोग करू न वाटण्याचे कारण, आलेली इच्छा जाण्याचे कारण टेस्टोस्टेरॉन असू शकते. मसल स्ट्रेंथ, ब्लड स्ट्रेंथ, बोन स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ यामध्ये या टेस्टोस्टेरॉनचा रोल खूप महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला टेस्टोस्टेरॉनची डिफिशियन्सी असेल तर
मसल स्ट्रेंथची कमतरता भासू शकते, कारण की टेस्टोस्टेरॉनचे एंड्रोजन रिसेप्टर मसलमध्ये असतात. तसेच ब्लड स्ट्रेंथ, बोन स्ट्रेंथ, मेंटल हेल्थ प्रॉब्लेम टेस्टोस्टेरॉनमुळे होऊ शकतात. अनेकांना खूप शारीरिक विकनेस जाणवतो, भूक लागत नाही, हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असते. अशा लोकांमध्ये लो टेस्टोस्टेरॉन असते. तसंच अनेक लोकांना संभोगासाठी लागणारे इरेक्शन लिंगाला येत नाही, संभोग करण्याची इच्छा होत नाही, संभोग झाल्यावर शारीरिक खूप थकवा येतो, किंवा पहिले लिंग मोठे होते पण आता लिंग लहान झाले आहे, लिंग आकुलडे आहे. अगोदर खूप पाणी पडायचे पण आता पाणी कमी पडते किंवा पडतच नाही. पाण्याची क्वालिटी व क्वांटिटी खूप खराब झाली आहे. व्हॉल्यूम कमी झाला आहे, पाणी खूप पातळ पडत आहे. याचे कारण लो टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी असू शकते. हे टेस्टोस्टेरॉन हार्मोन फक्त पुरुषांमध्ये असते का? असे नाही, महिलांमध्ये पण असते. कॉन्फिडन्स, मूड, मोटिवेशन, डिझायर, मसल स्ट्रेंथ, बोन स्ट्रेंथ, मेंटल स्ट्रेंथ, ब्लड स्ट्रेंथ या गोष्टी पण फिमेलसाठी आवश्यक असतात. म्हणून टेस्टोस्टेरॉन हार्मोन्स फिमेलसाठीही खूप महत्त्वाचे हार्मोन्स मानले जाते. अनेक स्टडीनुसार आपल्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉनची लेवल काय असावं? कोणी म्हणतं 265 असावे, कोणी म्हणतं 300 असावे, कोणी म्हणतं 350 नॅनोग्रॅम पर डेसिलिटर टेस्टोस्टेरॉन शरीरात हवे असते. अनेक लोकांना असे वाटते की शरीरात टेस्टोस्टेरॉन लेवल नॉर्मल आहे, म्हणजे आम्हाला टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी नाही आहे. हे पूर्ण चुकीचे आहे. ज्या लोकांचे टेस्टोस्टेरॉन नॉर्मल आहे तरी त्यांना लो लिबिडो, नो डिझायर, नो मूड, नो कॉन्फिडन्स, नॉट गुड मेंटल हेल्थ, विकनेस, लॉस ऑफ ॲपेटाईट, लो HB, नो मोटिवेशन या सर्व गोष्टींचा त्रास होऊ शकतो. लो टेस्टोस्टेरॉन नॉर्मल आहे तरी तुम्हाला वरील गोष्टींचा त्रास होत असेल तर तुम्हाला लो टेस्टोस्टेरॉन डेफिशियन्सी असे मानले जाईल. यामध्ये तुमच्या डॉक्टरला काय वाटतं हे इम्पॉर्टंट आहे. टेस्टोस्टेरॉनमध्ये टोटल बॉडी टेस्टोस्टेरॉन, सिरम टेस्टोस्टेरॉन, फ्री टेस्टोस्टेरॉन, टेस्टोस्टेरॉनचा पॅरामीटर पाहणे आवश्यक आहे. टेस्टोस्टेरॉन हे HSBG प्रोटीनबरोबर संलग्न होत असते. टेस्टोस्टेरॉन हे HSBG प्रोटीनबरोबर संलग्न असेल तर ते सेलला मिळणार नाही. जे टेस्टोस्टेरॉन अल्ब्युमिनबरोबर संलग्न होत असेल तर ते प्लाझ्मा प्रोटीन सेलला मिळू शकते. पण ज्याचे फ्री टेस्टोस्टेरॉन लेवल कमी असेल तर त्याला म्हणजे त्या व्यक्तीला नो मूड, नो कॉन्फिडन्स, लो लिबिडो, नो मोटिवेशन, नो इरेक्शन या गोष्टी त्याला त्रास देतील किंवा या गोष्टींचा त्रास होऊ शकतो. अनेक लोक या कन्फ्युजनमध्ये असतात की टेस्टोस्टेरॉन घेतले पाहिजे की नाही. तर याचे उत्तर आहे, ज्यांना खरंच शारीरिक अडचण आहे, आवश्यकता आहे, त्यांनी डॉक्टरच्या सल्ल्याने घेतले पाहिजे. बॉडी बनवायची आहे, कॉन्फिडन्स कमी झाला आहे म्हणून घेणे आवश्यक नाही, कारण की गरज नसताना घेतले तर तुम्हाला लो काउंट होऊ शकतो. मित्रांनो, मुलाबाळाच्या जन्मासाठी आपल्याला स्पर्मची क्वांटिटी जेवढी पाहिजे तेवढी पाहिजेच हवी असते. जर तुमचं जर स्पर्म काउंट कमी असेल, तुमची मॉर्टॅलिटी कमी असेल, तुमचे जे स्पर्म असतात त्याची शेपटी म्हणा, त्याचं डोकं म्हणा, त्याचं धड म्हणा जर व्यवस्थित नसेल तर तुम्हाला मुलबाळ होणार नाही. तर तुम्ही जर टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन घेतली तर तुमचा स्पर्म काउंट कमी होईल, त्यामुळे तुम्ही मुलाबाळापासून दूर राहू शकतात. तर टेस्टोस्टेरॉनची इंजेक्शन घेताना थोडं विचारपूर्वक करा. तसेच तुम्हाला हार्ट प्रॉब्लेम होऊ शकतात, तुमच्या आर्टरी ब्लॉक होऊ शकतात, तुमच्या व्हेन ब्लॉक होऊ शकतात, कारण टेस्टोस्टेरॉन घेतल्यामुळे तुमचं रक्त अक्षरशः घट्ट होतं. तसेच अनेक लोकांना इरेक्शन प्रॉब्लेम असतात. 2 टाईपचे इरेक्शन प्रॉब्लेम असतात. जसे प्रायमरी इरेक्शन म्हणजे त्याला आपण प्रायमरी इरेक्शन प्रॉब्लेम म्हणजे प्राथमिक प्रॉब्लेम येऊ शकतो, व दुसरा सेकंडरी इरेक्शन प्रॉब्लेम. प्रायमरीमध्ये ज्यावेळेस इरेक्शन प्रॉब्लेम असतात त्याच्यामुळे थोडंफार इरेक्शन येतं, पण सेकंडरीमध्ये तुम्ही संभोग करण्यासाठी रेडी झाले, तुमची बायको पण संभोग करण्यासाठी रेडी झाली, पण नेमकं करतेवेळी लिंगात आलेलं ताटा निघून जाते किंवा आत घालण्या अगोदर लिंगातील ताटा निघून जाते, अशा पुरुषांना इरेक्टाईल डिस्फंक्शन झाले आहे असे समजावे. मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या पार्टनरबरोबर चांगले शारीरिक संबंध करत असाल तर ही बाब तुमच्या वैवाहिक जीवनासाठी खूप चांगली गोष्ट आहे, कारण की मेल व फिमेलचं नातं हे फक्त संभोगावरच टिकून आहे. तुम्ही जर चांगला शारीरिक संबंध करू शकत नसाल तर तुमची फिमेल तुमच्याबरोबर व्यवस्थित बोलणार नाही, ती सतत चिडचिड करेल. तुम्ही चांगला शारीरिक संबंध केला तर तिची मेंटल हेल्थ चांगले राहील व तिचे सेरोटोनिन लेवल, डोपामाइन लेवल व इतर हार्मोन्स लेवल मेंटेन राहील व ती खूप उत्साही राहील.
कारण की संभोग ही एक अशी गोष्ट आहे की मेल व फिमेलला एकमेकाकडे अट्रॅक्ट करते, मोटिवेट करते, मूड बनवते, एकमेकांना कनेक्ट करते. मित्रांनो, अनेकांना हा प्रश्न पडतो की माझे इरेक्शन का कमी झाले आहे, माझा स्टॅमिना का कमी झाला आहे. मित्रांनो, आपण जे अन्नपदार्थ खातो ते पूर्ण विषारी आहेत. व्यायामाचा अभाव आहे, अनेकांची मेंटल हेल्थ ठीक नाही, अनेकांची आपल्या पार्टनरबरोबर जमत नाही, त्यामुळे घरातील वातावरण ठीक नाही, अनेकांना शारीरिक अनेक समस्या आहेत, आजार आहेत. तर तुम्ही सांगा तुमच्या लिंगात कशी ताठरता येणार. तर मित्रांनो, मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका जत, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटंसं हॉस्पिटल चालवत आहे. मित्रांनो, 30 वर्षापासून प्रॅक्टिस करे. ज्या पुरुषांच्या लिंगामध्ये ताठरता येत नाही, ज्याचा बिलकुल स्टॅमिना नाही, ज्यांना शीघ्रपतन त्रास होतो, म्हणजे प्रीमॅच्युअर इजॅक्युलेशन ज्यांना त्रास आहे, ज्यांना लैंगिक समस्या आहे, याच्यावर मी खात्रीशीर उपचार करणारा महाराष्ट्रातील एकमेव डॉक्टर आहे. मित्रांनो, तुम्ही बघा यूट्यूबचे माझे कमेंट्स वाचा. तुमच्या लक्षात येईल की आज इतक्या वर्ष झाले यूट्यूब चॅनल चालू आहे, तुम्हाला एकही निगेटिव्ह कमेंट शक्यतो ऐकायला भेटणार नाही. कारण की मी आत्तापर्यंत जेवढे माझ्याकडे पैसे आले त्या सगळ्यांना मी गुण दिलेला आहे. कारण की मित्रांनो, मी व्यवस्थित सोनोग्राफी करून घेतो, व्यवस्थित रक्ताच्या चेकिंग करून घेतो, व्यवस्थित तुमचं काउन्सिलिंग करतो, कशामुळे प्रॉब्लेम झाला हे पाहून ट्रीटमेंट करणारा डॉक्टर आहे. मित्रांनो, मी हवेत कोणत्याही गोष्टी करत नाही. कारण की मी मेडिकल सायन्सचा विद्यार्थी आहे आणि जे रिपोर्ट मला सांगतात त्यानुसार मी माझे स्वतःचं निदान व रिपोर्ट यानुसार मी पेशंटला 100% बरं करण्याची गॅरंटी देतो. जर तुम्हाला लिंगामध्ये ताठरता येत नसेल, तुमचं वैवाहिक जीवन खराब झालेलं असेल, तुम्ही शारीरिक संबंध करण्यासाठी समर्थ नसाल, तर आता काळजी करू नका. मी तुम्हाला खात्री देतो, माझ्या मेडिसिनमुळे, माझ्या PRP ट्रीटमेंटमुळे पेशंट हा 100% बरा होतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला शारीरिक अडचण असेल तर खाली दिलेल्या नंबरवर फोन करा, माझी अपॉइंटमेंट घ्या आणि त्वरित उपचारासाठी या. कारण की जेवढा तुम्ही लवकर उपचार घ्याल तेवढा तुमच्यासाठी बरे होण्याचे खात्रीशीर चान्सेस आहेत. जेवढा उशीर होईल तेवढं गुन्हे यायला पण उशीर लागणार. त्याच्यामुळं विश्वास ठेवा, माणसं ओळखायचं शिका आणि इमानदार डॉक्टरकडे उपचार घ्यायचं शिका. मी तुम्हाला खात्री देतो तुमचे पैसे माझ्याकडं वाया जाणार नाही, म्हणजे जाणार नाही. तर मित्रांनो, आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जर पहिल्यांदा पाहत असेल तर. जर खूपच आवडलं असेल इतरांना शेअर करा, लाईक करा आणि तुमचे असं सहकार्य राहून देत चला. रजा घेतो. नमस्कार.